हॅलो युट्यूबर्स, वेलकम टू माय न्यू एक्सपिरियन्स. हो, मी माझ्या ब्लॉग्सना एक्सपिरियन्स म्हणतो कारण का मला असं वाटतं की तुम्ही माझ्या व्हिडिओजमधून माझी जर्नी एक्सपिरियन्स करताय. ह्या वेळेला आपण चाललो आहे कोकणात. 2 दिवसाचा सिम्पल प्लॅन आहे. गावी जायचं आहे, फ्रेंड्स अँड फॅमिलीला भेटायचं आहे, तुम्हाला माझं गाव दाखवायचं आहे, माझं घर दाखवायचं आहे. मागच्या वेळेला आपण गेलो होतो ट्रेनने, ह्या वेळेला आपण जाणार आहोत जस्ट किडिंग. यावेळेला आपण जाणार आहोत बसने. बट पक्का जेव्हा पुढच्या वेळेला मी ब्लॉग टाकेन तेव्हा मी एक बाईक राईड करणार आहे. आणि मागच्या वेळेला खूप इश्यूज होते माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. माझी ऑडिओ क्लॅरिटी नीट नव्हती म्हणून मी एक बजेट माईक घेतला आहे. त्यानंतर माझे व्हिडिओचे अँगल्स क्लॅरिटी त्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता, म्हणून मी ठरवलेलं चांगला फोन घ्यायचा. त्यामुळे मी Vivo X300 Pro घेतला आहे, विच इज अमॉंग वन ऑफ द बेस्ट कॅमेरा फोन्स इन द वर्ल्ड राईट नाव. लोक आले की थोडं एन्झायटी अँक्शियस फील होतं. सो हां, X300 Pro घेतला आहे. बेस्ट फोन, ट्रस्ट मी वेन आय सी दिस. आयफोनपेक्षा पण बेटर आहे फोटोग्राफीमध्ये, इवन iPhone 17 Pro Max पेक्षा. सो आता जेव्हा आपण गावी जाऊ तेव्हा फोनची पूर्ण टेस्ट करणार आहे मी, इन अँड आउट. त्याच्यासोबत जी लेन्स घेतली आहे तिची टेस्ट करणार आहे, वाईल्ड लाईफ शॉर्ट्स, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी सगळं करणार आहे आणि त्यांचे रिझल्ट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आत्ता ॲक्च्युली पाणी आणि बोलतोय, आत्ता मला झालेलं आहे लेट. त्यामुळे मी ऑफिसवरून निघताच माझा इंट्रो शूट करतोय. घरी जायचं आहे, अजून बॅग पॅक करायची आहे. बॅग पॅक करून झाल्यावर मला जायचं आहे दादरला 9:30पर्यंत. तिथे आत्याला भेटणार आहे, तिच्यासोबत बस पकडून गावाला जायचं आहे. 2 दिवस झालं असलं तरी पॅकिंग फुल असते माझी. मला अशी सवय ओव्हर पॅकिंग करायची. नेट वॉज ऑल पॅकिंग झाले फायनली. आता वाजत 9 आणि मी निघालोय बससाठी. 9:30ला त्यांनी यायला सांगितलेलं. मी लेट झालोय 15 मिनिटं. बट ठीक आहे, कारण का ही लोक जेव्हा बसवाले सांगतात तेव्हा ते एक्स्ट्राच टाइम वाढून सांगतात. 9:30ला पोचलो तरी ही लोक येणार 10 वाजता किंवा त्याच्यानंतर. माझ्याकडे साईड बॅग नव्हती, सो माझी रायडिंग बॅग घेतली आहे. एक दादर दे, दादर. 2 seconds later. 10 मिनिटात दादर येईल. दादरला उतरून जायचंय टीटीला. मला वाटतंय टायमात पोहोचेन मी. विषय असा आहे की मी याच्या आधी लास्ट 2 वर्षामध्ये कधी बसने गावी गेलोच नसेल. 2 किंवा जास्त वर्ष. जेव्हापासून मी बाईक घेतली मी गावाला जायला पण बाईकच प्रिफर करतो. खूप कन्व्हिनियंट वाटतं मला. आत्ताच आत्या भेटले आणि ही सगळ्यात मोठी आत्या, रोहिणी आत्या. फोन घेतला नवीन, मग विवो X300 Pro. ऍपल. हां, परत घेतला तो, घेत होती तोच ऍपल 17 Pro घेतला. बरोबर, 1.25. हो. सो दादरवरून जर कधी बस पकडायची वेळ आली देवरुखला जायला तर खूप कन्फ्युजन होतं. तर ह्या ज्या प्रायव्हेट बसेस असतात त्या इन्व्हेक्टस, एकता इन्व्हेक्टस इथून निघतात. इथे एक ब्रिज आहे, हा एक ब्रिज आहे आणि हा एक ब्रिज आहे. या 2 ब्रिजच्या मध्ये बस थांबते आणि ते सांगतात 8:30, तर आपण 10:30ला यायचं. तरी पण आपल्याला थांबायला लागतं आणि मग बस येते. वाजलेत 10:30 आणि अजून पण आलेली नाहीये. बराच लेट झाला बसला यायला. आत्ताच बसमध्ये बसलोय, 11 वाजता आले बस. अपेक्षेपेक्षा खूप लेट. आणि अनफॉर्च्युनेटली घाईमध्ये मी माझी बॅग खाली टाकत होतो सुटकेसच्या स्पेस मध्ये बसमध्ये. घाईघाईत माझ्या बाईकचा जो रिसिव्हर असतो जो मी कनेक्ट करतो माझ्या पडलं. जारीच्या सुरुवातीलाच बाईक नाही असं पूर्ण ब्लॉग आता गावी गेल्यावर
डायरेक्ट विथ फोन रेकॉर्ड करावं लागेल. थोडा मूड ऑफ झालाय. फक्त माईक आहे माझ्याकडे, रिसिव्हर नाहीये आणि फक्त रिसिव्हर मिळत नाही. सो माईकचा कधी रिसिव्हर हरवला, नो ऑप्शन, गेट अ न्यू माईक. नवीन माईक घ्यावा लागेल. बस थांबले डिनरसाठी आणि माईक हरवलाय, आय मीन रिसिव्हर हरवलाय. सो माझी तर इच्छाच होत नाही रेकॉर्ड करायची. बस हवा निकल गई. बट म्हटलं आता ब्लॉग तर बनवायचा आहे, म्हणून मग शूट करतोय. आय थिंक अर्धा तास थांबेल आणि मग हॉटेल वैष्णवीला थांबलोय. 6 hours later. आत्ताच बसून उतरलोय. वाजलेत 1 मिनिट 7 वाजलेत. बस लेट झाली थोडी, बट जास्त पण नाही. टॅक्सी करून निघालोय, ऑटो करून निघालोय. क्विक वेदर चेक म्हणजे थंडी खूप जास्त आहे मुंबईला. तर काहीच नाही, मुंबईला गरम होत होतं. पोचलोय माझ्या होम स्वीट होमला. बस स्टॉप पासून 5-1 मिनिट लागली, 5-7 मिनिटं मॅक्स. थंडी तर आहे इकडे, म्हणजे लिटरली हे बघा. आहे ना, कॅमेरा कॅप्चर करते की नाही, बट आहे थंडी. आणि लास्ट टाईमच्या व्लॉगमध्ये मला रिव्ह्यू मिळालेले, सजेशन्स मिळालेले की तू ट्राय कर, जास्त इंग्लिश नको बोलू आणि मराठी बोलायचा प्रयत्न कर. तर माझं थोडं असं आहे की थोडं अँक्शियस फील झालं तर माझं ते थोडं होतं असं, मग इंग्लिश हिंदी थोडं येतं. सो दिस टाईम मी ठरवलं आहे की रेकॉर्ड करताना व्लॉगमध्ये पूर्ण मराठी बोलायचं. एक फन पार्ट पण होईल असं मला वाटतं आहे. सो कोणते सकाळ वाजवत आहे? कोणते वाजवते सकाळच? इकडे इकडे आमच्याकडे गावाला कोंबडे ओरडत नाहीत, विहान उठतो. विहान उठला की समजायचं सकाळ झाली. रोज सकाळ उठला की त्याची तालीम चालू होते, 2 ताशे वाजवायची. आता जो आपण भेटलेलो तो विहान होता, शेजारी राहतो, अनुचा छोटा भाऊ. अनु पण दाखवेन थोड्या वेळाने. रिया, दिया, माही, स्मित, राधा सगळे भेटतील. अजून पक्षी नाही आलेत. मी वेट करतो, मला कधी शूट करता येईल लेन्स कनेक्ट करून. आल्यापासून झोप लागलीच नाही, म्हणून मग लेन्स लावली आणि आता चालू आहे फोटोग्राफी करायला. तुम्हाला रिझल्ट्स दाखवेन ह्या क्लिपच्या पुढे. नेक्स्ट लेवल आहे, म्हणजे विवोचा कॅमेरा ना, आय मीन इतके जास्त फीचर्स आहेत आणि इतकं जास्त मला ऑप्शन्स मिळतात ना एडिटिंगसाठी. झूमिंगमध्ये असेल, पोर्ट्रेट, सुपर मॅक्रो, इतके फीचर्स आहेत ना. मी 3 दिवस झाले मी एक्सप्लोअर करतो, पण अजून पण कम्प्लिटली एक्सप्लोअर नाही केलं आहे मी. म्हणजे नेक्स्ट लेवल, आय एम टोटली हॅपी विथ इट. आता आपण जिथे उभे आहोत ते आहे आमच्या गावच्या गणपतीचं मूळ स्थान. गोष्ट अशी आहे की खूप वर्षांपूर्वी आमचं जे गावचं गणपतीचं मंदिर आहे, दाखवतो मी तुम्हाला. सो तिथे हे जी गणपतीची मूर्ती आहे आमची, ती इथे सापडलेली. ह्या झाडाच्या खाली गणपतीची मूर्ती सापडलेली, जी पूर्ण शेंदुराची बनलेली होती. आय मीन जसं हनुमान असतो, माझा अर्थ जसं हनुमान असतो भगव्या रंगाचा,
तशा रंगाची ती पूर्ण मूर्ती होती आणि त्याच्यामध्ये 2 डोळे दिसत होते सोनेरी रंगाचे आणि सोंड दिसत होती. तर तसा आमचा बाप्पा सापडलेला. त्याच्या पुढची स्टोरी मी मंदिरात जाऊन कंटिन्यू करून सांगेन. आत्ता आंघोळ नाही केले, आंघोळ करून फ्रेश होऊन जेव्हा मी नंतर जाईन तेव्हा पुढची स्टोरी कंटिन्यू करेन. सो स्टे ट्यून्ड. यार इंग्रजी निघतंच किती प्रयत्न केला तरी. हो आजोबा ड्युकॅटी चालवत आहेत. ड्युकॅटी. काय बघतेस का? ॲटिट्यूड. ओके हो बघूस. विवो X300 Pro टोटली इम्पॉसिबल आहे. म्हणजे ह्याचे जितके डोअर्स ओपन केले आहेत ना, अनलिमिटेड पॉसिबिलिटीज आहेत. मी काय करू शकतो. म्हणजे ह्याच्या आधी माझ्याकडे S50 Pro होता ज्याच्यामध्ये मला खूप लिमिटेशन्स होत्या. स्टेबलायझेशन चांगलं नव्हतं, लॅगी होता. बट आत्ता जो मला फोन मिळाला आहे, माय गॉड, मला आता असं वाटतं मी आधीपासूनच चांगल्या डिव्हायसेसमध्ये इन्व्हेस्ट केलं असतं तर यूट्यूब कधीच चालू केलं असतं. माझा प्रॉब्लेम हाच व्हायचा की माझ्या H50 Proला मला प्रोसेसिंग नाही करता यायची. शिट. गरुड. जस्ट अ मिनिट दाखवतो तुम्हाला. सो आता तुम्ही बघणार आहात माझा फेवरेट पक्षी गावातला आमच्या कोकणात जो मिळतो, ज्याला आम्ही हॉर्नबिल म्हणतो, बट इट इज मलबार पाईड हॉर्नबिल. मुंबईवरूनच येताना ठरवलं मी हॉर्नबिलला शूट करणार आहे. ओफ, किती सुंदर आहे सर तू. बस रुलाएगा क्या? मरना तेरे को डर नहीं लगता? बेरीज पिक करून खाते तो. खा ना अजून एक का माझ्यासाठी. थँक्यू. अरे खा. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. सॉरी नाही काय बोलत. खा. अडकले चोचेत. कॉन्टेंट येतेस मला. कसं बघतो यार, माझ्याकडे येऊ नको. ये डर मुझे अच्छा लगा. वरती बघ. होय. आणि आजोबा काय करतायत? नको. मग पप्पाने घेऊन दे ना नवीन फोन. पप्पा तुझा का घेऊन गेले? हा. किती वाजता? 6 वाजता. आणि मग काय केलंस एवढ्या सकाळी उठून? सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवायला लागत असेल ना तुला. मग काय नाही करत? तक्कर अलार्म आहे आमचा. कोंबडा आहेस ना. येल्लो. पण मी तुझ्यावरती कुठे बसलोय? फंस गया सीएम. ए हा बघ, याला पकड. कोण पडलं? कोण शायनिंग मारत होतं? कोणाला लागलं? व्हिडिओ मध्ये आलं. व्हिडिओ मध्ये आलं. ओके. येईल माझी गँग बाहेर. हाय. तिसरं माकड कुठे आहे? बुरशे लोक. बुरशी नंबर 3. बुरशी नंबर 3. झालीच रेकॉर्ड. काय? चिल्लर पार्टीला भेटून आता घरी येतोय. घरी जाईन, नाश्ता करेन आणि मग
फ्रेश होऊन फिरायला मोकळा. मी शूट करत होतो तेव्हा आत्या जाऊन घेऊन आली. आमच्याकडे जिकडे वाटेल तिकडे मस्त आरामात बसून खायची सवय आहे आम्हाला. जय हनुमानची खूप फेमस मिसळ आहे इकडे, साडवली आहे एक गाव तिकडची, जी खूप भारी लागते, ट्रस्ट मी. भारी ना, नेक्स्ट लेवल. आमच्याकडे स्नोवी आहे, पर्शियन कॅट व्हाईट. हे वालं उषा मावशीकडे उषा मामाईंकडे केवढं मोठं आहे. रात्री मागे ठेवलेलं होतं एक छोटंसं रूम सारखं तिकडे. तिकडे होल होता. तुम्हाला काय माहिती रात्री गेला की सकाळी गेला? तो होता 5:30ला. 5:30 ओरडायला लागला ना. 6च्या दरम्यानच आहे. तुम्ही 6ला आलात ना? काय माहिती, ह्याला माहिती. माझ्या त्या गाड्या 7, 7:30. 7:30 झाली आपल्याला. 7च्या दरम्यान तो 7च्या दरम्यान वगैरे गेला असेल. नाही, 7ला पण नाही. मुंबईत पण नाही माहिती एवढी पाणी वारी. आलं. सो अंघोळ झाली आता आणि आत्याला काय भाजी सोलून हवी होती. कसली आहे ही? कारेट्यासारखी परवल परवल. मला ऐकल्यासारखी वाटते. करतात तुमच्याकडे. देऊळकडं जाईन थोड्या वेळाने थोडं फिरून येईन, फ्रेंड्स नाही भेटून येईन. मला एकटं टाकू नका फक्त. एकटं कशाला? हा घेऊन येईल ना स्नोवीला. मला वाटलेलं काम झालं आहे, मग आता जाईन फिरायला, थोडं राऊंड मारायला, ॲटलिस्ट गावात तेवढ्यात जाईन. पण आता त्याने अजून काम दिलं आहे. हे आहेत, मला वाटलं झालेलं, बट त्याला असे तुकडे करायचे आहेत. त्याच्या आतमध्ये बी आहेत, त्या काढून झाल्या की मग असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. ह्या सगळ्यांचे 20-25 आहेत. ते करेन आणि मग जाईन देवळात. होपफुली फायनली जाईन. ओके बाय. सो घरातली सगळी कामं करून फायनली, सॉरी माफ करा, फक्त मराठी विसरलेलो मध्येच मगासपासून बऱ्याच वेळ, कारण का जे काही फोटोज येत होते ते खूप अप्रतिम होते. त्यामुळे मी विसरलो की मी फक्त मराठीमध्ये बोलणार होतो. आता निघालो गणपतीच्या देवळात, बट दुर्दैवाने मला असं समजलं आहे की आमच्या फॅमिलीमध्ये एक माझी पंजोबांची रिसेंटली डेथ झाली आहे, त्यामुळे आम्हाला मंदिरात जाणं अलाउड नाही आहे. मंदिरात जायची परवानगी नाही आहे, त्यामुळे मी मंदिरात नाही जाऊ शकत. पण मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आणि बाहेरूनच दाखवून, मंदिर दाखवून परत येणार आहे. कुठे आलात? सो आमचा बोका स्नोवी कॅट आहे, पर्शियन कॅट. ती गायब झाली सकाळपासून. मी जेव्हा पण येतो तो भेटतच नाही, आणि आता पण नाही भेटत आहे. काका सकाळपासून शोधत आहेत त्याला, बट मिळत नाही येतो. बाय. तर आमच्या गणपतीची गोष्ट अशी आहे की जसं मी सकाळी पण सांगितलं, पिंपळाचं जे झाड आहे, दिसत नाही आहे इथून, पण तिथे गणपतीची एक सेंदुराची मूर्ती सापडलेली, ज्याला सोंड आणि 2 गोल्डन सोनेरी रंगाचे डोळे दिसत होते. तर झालं असं की लोकांनी आणून स्थापना केली खूप वर्षापूर्वी त्या गणपतीची. आणि आता काही वर्षापूर्वी मी कॉलेजला वगैरे असताना एक भुंगा त्या मूर्तीच्या आतमध्ये गेला, म्हणजे त्या सेंदूरच्या आतमध्ये गेला, आणि त्याने पोखरून टाकलेला आतमध्ये. त्यानंतर तो मेल्ट झाला आणि खाली आला की भटजी आणि लोकांनी मिळून तो खाली केला, पूर्ण काढला. तर कळलं की त्याच्या आतमध्ये एक खूप जुनी पाषाण गणपतीची मूर्ती होती, दगडाची मूर्ती होती गणपतीची. आणि तो उजव्या सोंडेचा गणपती आहे, म्हणजे गणपतीची आय थिंक राईट साईड. तर तो खूप स्ट्रिक्ट असतो आणि त्याचं खूप पथ्य आणि म्हणजे असं खूप सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. तर असा हा गणपती आहे. आणि हे आपल्या बाप्पाचं मंदिर आहे इथे, हे बघा.
मला आतमध्ये जायला तर परमिशन नाही आहे, बट मी बाहेरून दाखवतो. हा बघा आतमध्ये जो दिसतोय तो आपला बाप्पा आहे ओझऱ्याचा. आणि हे मंदिर